आतां एक काँग्रेसीचे रिलेटेड प्रत्येक जाण उलयता ते हांगा आयला आतां की काँग्रेसीक इलेक्ट करून हाडले जाल्यार तो BJP जॉयन जातलो अशें म्हणून एवरी टायम चलता. सो ह्या बाय इलेक्शनांनी तो कॅम्पेन जावपाची शक्यताय आसा की काँग्रेसीक हाडप म्हणजे तो मागीर BJP जॉयन जातलो. बिकॉज खास करून आम आदमी पार्टी ही सद्या तांची लायन ऑफ हें आसा, थिंकींग आसा. ते तुमकां दिसता की तुमकांय ते अफेक्ट जातले म्हणून? ना, ते आतां डिफेक्शनाचो हो एक भाग आसा. तो इफेक्ट नो डावट तो आमी जेन्ना लोकां कडेन वतात तेन्ना लोक हो आमचे कडेन प्रश्न करता कितें रे आमी काँग्रेस पार्टीचे आमदार निवडून हाडप आनी ताणें परत BJPन वचप जाल्यार आमी काँग्रेस पक्षाक कित्याक निवडून दिवंक जाय. पुणून आतां म्हाका दिसता तातूंत बदल करपाची वेळ आयिल्ली आसा. काँग्रेस पार्टी, गोवा फॉरवर्ड, RGP हे पक्ष एकठांय येवन एक अशें नॅरेटीव तयार करता की BJP खोरोवपाक सगळे जाण एकठांय येतले. आनी जेन्ना जेन्ना हे आमचे आमदार फुटल्या पळय तेन्ना तुमी पळयता आसतले की खंय तरी काँग्रेस पक्ष आंकड्यांनी कमी पडले आनी विरोधान बसले. विरोधान बसतकीर हे खंय तरी फुटून थंय गेल्या. पूण आमकां खात्री आसा की येणारें सरकार 2027चें हें काँग्रेस प्लस एलायन्स सरकार आसतलें आनी तेन्ना डिफेक्ट जावपाचो प्रश्नूच येवचो ना. सरकार करता न्ही, सरकार जाता म्हणजे आमदार आमचे डिफेक्ट कित्याक जातले. सो फोंडा बाय इलेक्शनाक जेन्ना तुमी आतां उलयता आनी पयर एमपीन तुमचें सांगलें विरेटून तेन्नाच तुमचें नांव घेतलें. पूण तेन्ना तुमी आजून म्हणसर गोवा फॉरवर्ड किंवा रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीक विचारूं ना की बाबा आमी एनावन्स करूं काय, आमी कॅन्डिडेट घालूं काय. फोंड्या बाय इलेक्शनाचे बद्दल तेंचे कडेन कांयच विचारूं ना. तुमी ऑलरेडी सांगलें की राजेश वेरेकर वील बी कॉन्टेस्टींग इलेक्शन. तें आमच्या लिडरांनी सांगलां. आय एम नोबडी टू एनावन्स ऑर टॉक टू दीस पार्टी. आमचे हायर लिडर्स आसा तांणी तो म्हाका दिसता उलोवप बी चालू केलां आसत तांचे कडेन. म्हाका काही ताजे बद्दल म्हायती ना. त्या प्रोसेसान हांव इनवॉल्व ना. आमी पोंडा कॉन्स्टिट्युएन्सीन आमचें काम चलता. सो स्टेट लेवलाचेर जे कितें पॉलिसी मेकींग डिसिजन्स जाता तातूंत म्हजो इनवॉल्वमेंट कांय ना. तुमी पळयतात GNH.